तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील एडिट्स. तुमच्या सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला तर आपण एकदा व्हिडिओ बनवून घेऊ. सर्वात पहिले आपला फोटो आहे, फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून घेतल्यानंतर ॲक्सेप्ट रेशोवर क्लिक करायचं. त्यानंतर 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. फोटोवर क्लिक करून फोटो असं प्रॉपरपणे झूम करून घ्यायचा. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर प्लसच्या बटनवर क्लिक करून एक व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं, ओव्हरलेमध्ये जाऊन बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. बीटमार्कचा व्हिडिओ अशा प्रकारे ॲड केल्यानंतर जिथपासून एकदा फोटोची लेंथ 5 बिट्स पर्यंत अशी ओढून न्यायची आहे. जिथपासून आपले 5 बिट्स स्टार्ट होतात तिथपासून. त्यानंतर बीट इथपर्यंत ठेवायचे. त्यानंतर बॅक यायचं आणि 1 2 तिथं 2 दिसेल तिथं फोटोला स्प्लिट करायचं आणि 3 नंबरच्या जागेवर पण स्प्लिट मारायचं. त्यानंतर इथं 4 एक बरोबर बीट मारलेले आहे. त्यानंतर व्हिडिओ क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यावर बॅक यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे डिलीट करून टाकायचा. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायची. एक PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे. ही PNG अशी इथं ॲड करायची. त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत अशी ठेवून द्यायची. त्यानंतर सेकंड नंबरचे फोटो क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आपलं ॲनिमेशनमध्ये इफेक्ट आलेले आहे. कॉम्बोमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला डिझॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या ॲनिमेशनमध्ये जाऊन डिझॉर्ट राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचा. डायनॅमिक शेप हा इफेक्ट अप्लाय करून त्यानंतर पुढे हा बरोबर आपल्याला आलेला आहे. स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यावर इथं खाली दिसेल तुम्हाला हॉरिझॉन्टल ड्रिल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. हा इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर हा इफेक्ट अप्लाय करायचा. हा इफेक्ट इथपर्यंत असा अप्लाय करून द्यायचं. त्यानंतर बॅक यायचं आणि कुठं एडिटिंग काही राहिले असेल तर लक्षपूर्वक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे मराठीतून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ एक्सपोर्ट करा आणि एडिटिंग कशी वाटली कमेंट नक्की करा.